मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. व्हिडिओ नंबर 611. आपण आता रावेर ते नागपूर हायवेवर जात आहोत, प्रवास करीत आहोत. या प्रवासाच्या दरम्यान आपण हा व्हिडिओ प्रसारित करीत आहोत, मार्गदर्शन करीत आहोत. मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. वर्तमान या सप्ताहामध्ये माझ्या कार्यालयात जे काही मंडळी आली ते प्रामुख्याने मंगळ दोषाची झाली. म्हणून तो धागा पकडून आपण हा व्हिडिओ मार्गदर्शन करीत आहोत. मंगळ दोष म्हटला की सर्वच जण घाबरतात, घाबरगुंडी उडते आणि नकाराची भाषा सुरू होते. आता मंगळ हा प्रत्येकाच्या कुंडलीतही असतोच, देवादिकांच्या कुंडलीतही आहे. माझा मृत्यू झाला तरी माझी कुंडली काढली तर मंगळ हा राहणारच आहे. मंगळ कुठे जाईल? मग मंगळ ग्रह अस्तित्वात आहे, नभांगणात आहे, आकाशात आहे, त्याचं अस्तित्व आहे. मग तो जाणार कुठे? मग तो अति आवश्यक आहे, हे पण आहे. मंगळ पापग्रह असला तरी काही त्याचे बहुसंख्य प्रमाण शुभ आहे. शुभ एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की आपल्याला ते शूर वीर शौर्य लाभते ते मंगळामुळे लाभते. पोलीस अधिकारी, मोठ्या वर्गाचे सैनिक अधिकारी, नामवंत डॉक्टर मंडळी, नामवंत शेतकरी मंडळी आणि नामवंत ज्वेलर्सची मंडळी ही मंगळ प्रभावित असते. त्यांचा स्वामी मंगळ असतो. खास करून आपली ज्या वेळेला जाती व्यवस्था होती, आजही जाती व्यवस्था आहेच नाही असं नाही, तर मंगळ हा सुवर्ण जातीचा आहे, सोनार जातीचा मंगळ आहे. हा तप्त ग्रह आहे, अग्नितत्वाचा ग्रह आहे. याच्यामुळे आपल्याला स्वाभिमान मिळतो, शूरवीरता मिळते, धाडस मिळते. स्वकर्तृत्ववान मनुष्य जो असतो तो मंगळाच्या प्रभावित असतो. आणि मंगळ हा आपण जर पाहायला गेले तर पृथ्वी म्हणजेच मंगळ, जमीन म्हणजेच मंगळ. मग आपण याच्यापासून दूर कसं जाणार? म्हणून ज्यांच्या पत्रिका मंगळ आहे त्या मुलींच्या असो मुलांच्या असो, त्यांनी जरा विचार करावा. हे मंगळाची पत्रिका आहे म्हणून घाबरू नका, निश्चिंत राहा. बहुसंख्य या ठिकाणी आपण जर पाहायला गेले पारंपरिक पद्धतीच्या अनुषंगाने की जे त्याला काही शास्त्राचा आधार नाही, म्हणजे मंगळाची पत्रिका मंगळाची जुळवावी असं सांगितलं जाते. हे सर्व धांदात खोटं असत्य आहे, याला काहीही अर्थ नाही. मंगळ अग्नितत्व समजून घ्या, गोष्ट माझ्या जरा बुद्धीत घ्या, डोक्याने विचार करा. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे, मंगळ हा अशुभ ग्रह आहे, मंगळ हा पापग्रह आहे. आलं लक्षात? कोणालाही विचारा. आणि मग आपण अशी मंगळाची पत्रिका मंगळाशी जुळवली. मुलाची पत्रिका मंगळाची, मुलीची पत्रिका मंगळाची, मुलीची पत्रिका मंगळाची, मुलाची पत्रिका मंगळाची. अशी जर आपण मंगळाची पत्रिका असल्यावर मंगळाशीच विवाह करावा असं जे सांगितलं जाते ते धांदात खोटं आणि असत्य आहे. आता 2 मंगळ झाले तर अग्नी वाढेल, 2 मंगळ झाले ते पाप वाढेल, 2 मंगळ झाले तर अशुभत्व वाढेल. व अशुभत्व तुम्हाला वाढवायचं आहे का? हा विचार कोणी करतच नाही. आणि मी अनेकांना सांगितलं असल्यावरही ते डोक्यातून काहींच्या जातच नाही. ते जे आहे आमच्या गुरुजींनी सांगितलं ही मंगळाची पत्रिका मंगळाची जुळव. अरे तुम्ही तुमच्या गुरुजींनी सांगितलं असेल तेही असेल तरी पण आपण आपल्या डोक्याने बुद्धीने विचार करायला हवा की नाही? तिखट तुमची भाजी झाली, तिखट पदार्थ झाला तर तिखट पदार्थाशी जुळवाल का तुम्ही? टाकाल का अजून त्याच्यात तिखट टाकाल का? हा साधा प्रश्न आहे. मग हा साधा प्रश्न जर तुम्ही समजणार नसाल तर मग तुमच्या विवाहाला अडथळे येतात.
विवाहाला अडथळे जर येत गेले तर वय वाढत जाते. वय वाढत गेले की मग तुम्हाला नाही त्याच्याशी समझोता करून विवाह करावा लागतो आणि मग तुम्ही आपल्या मुलं आणि मुलींचं नुकसान करतात. त्याला आई वडील जबाबदार असतात. म्हणून तुम्ही बुद्धीने कार्य करा. जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या, जाणकार ज्योतिषाचा विचार घ्या आणि मग आपल्याला बुद्धीला जे पटेल ते करा असं म्हणतोय. माझं म्हणणं आजही तुम्हाला पटत नसेल तर दुसऱ्या कानातील सोडून टाका. माझा आग्रह नाही, परंतु जे सत्य आहे ते मी सांगतो. माझी पत्रिका स्वतःची विवाहस्थानी मंगळ असल्या कारणाने मंगळाची होती. माझी पत्नीची पत्रिका मंगळाची नव्हती, परंतु आमचा 51 वर्ष संसार सुखाचा झाला. अर्धा शब्द तिने खाली पडू दिला नाही. आम्ही एका ताटात भोजन करत होतो, एकत्र प्रवास करत होतो. असे आमचे सुखाचा विवाह झाला. याच्यामध्ये गर्भपात होईल वगैरे काही झाले नाही. 2 मुलं झाले, 4 नातू झाले, पंटू पण 2 झाले, मी पंजोपा झालो आणि माझे दोघंही मुलं आता MD शिकत आहे, डॉक्टर होत आहे. म्हणजे मी सुखासीन आहे. दोघे मुलाचे ज्वेलरची शाप आहे, रावेरमध्ये प्रख्यात अशी. म्हणजे मंगळाची पत्रिका माझी असत असताना मी शूर, धाडशी, विचार शून्यातून निर्माण केलेला मी मनुष्य आहे आणि सगळं माझे कर्तव्य मी पार पाडलेलं आहे. पंटू पावतर तसे. म्हणजे उद्याच्या दिवशी माझं निधन झालं, मृत्यू झाला, मी स्वर्गारोहण झालं किंवा अजून माझ्या कर्मानुसार काही झालं तरी मी माझं परिपूर्ण कर्तव्य पूर्ण करून दिलेलं आहे मंगळाची पत्रिका असताना. आणि हे मला मंगळामुळे प्राप्त झालं हे सांगण्याचा उद्देश हा या ठिकाणी हे आहे. माझी स्तुती करण्याचा उद्देश मला स्वतःचा नाही आहे. इथे मंगळामुळे मी प्रभावित झालो. कारण केंद्रामध्ये मंगळ माझा, म्हणून कारण 7वं स्थान केंद्रस्थ स्थान असते आणि ते विवाहस्थान असल्या कारणाने संसारात माझी प्रगती झाली, संसारात सुख झालं. पण एवढंच झालं की माझी पत्नीचं निधन झालं. पत्नीचं निधन झालं असताना मंगळाची पत्रिका असताना माझ्या घराण्यामध्ये 8 जण स्त्रिया विधवा झाल्या. विधवेची परंपरा असलेलं हे घराणं आणि माझी पत्नी एकमेव सौभाग्यवती गेली ती माझ्या मंगळामुळे. हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 2 महिन्यानंतर माझा भाऊ गेला आणि मग पुन्हा माझी वहिनी विधवा झाली. ती परंपरा पुन्हा चालू झाली कारण त्यांच्या दोघांमध्ये मंगळ नाहीत आहे. म्हणून मंगळाची पत्रिका असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जाणकार ज्योतिषाचा विचार घेऊनच विवाह करायला पाहिजे. दुसरं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं असं वाटते की मंगळ हा कुठून आला आहे, कुठे थांबला आहे आणि कुठे जाणार आहे हे बघायला पाहिजे. मंगळाची पत्रिका कशी मागतात तर 12व्या स्थानात मंगळ असला की मंगळाची पत्रिका, 1ल्या स्थानात मंगळ असला की मंगळाची पत्रिका, 4थ्या स्थानात मंगळ असले की मंगळाची पत्रिका, 7व्या स्थानात मंगळ असले की मंगळाची पत्रिका, 8व्या स्थानात मंगळ असला की मंगळाची पत्रिका, असं साधारणतः मानलं जाते. परंतु आता मी एक गृहस्थ आहे. मी 4 धामहून आलो, 4 धाम करून आलो आणि तुम्ही माझ्या भेटीला आले तर काय कराल? माझे चरणस्पर्श करा. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा काही 4 धाम होईल तेव्हा पाहूया, आपण गुरुजींचं आपण दर्शन घेऊया, नमस्कार करूया, थोडा पुण्याचा लाभ घेऊ, असे तुमचे मतप्रवृत्ती होईल. मीच आहे व्यक्ती आणि मी जर मशानभूमीतून आलो तर काय कराल तुम्ही? मला अशुभत्व समजा. तुम्ही म्हणाल की प्रथम आघोळ करून या, स्नान करून या, देवदर्शन करून या. आता व्यक्ती एक, येण्याचे मार्ग वेगळे वेगळे, म्हणून त्याचे परिणाम वेगळे. म्हणून मंगळ कुठून आला हे बघायला पाहिजे. तो लाभातून असेल तर लाभेश होईल, तो भाग्यातून आला तर भाग्य मिळवून देईल, तो कर्मातून आले तर कर्मशुद्ध करेल, तो कर्तव्यातून आला तर कर्तव्यशील मनुष्य होईल, तो धनातून आले तर भूमीतून धन तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे गाडलेलं धन नव्हे, शेतीतून, बिल्डरमधून, डॉक्टरी विद्येमधून, धाडसाने तुम्ही धन कमवाल. तुमचं ते धन जर मातृपितृस्थानातून आलं तर आई वडिलांची संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला ते मुलांकडून आलं तर तुमचे सुख संपन्न होतील आणि तुम्हाला त्यांच्याकडनं संपत्ती मिळेल. पत्नीच्याद्वारे आले तर पत्नी कमवतील, पत्नीच्या भाग्याने तुम्ही मिळवाल. हेच मी तुम्हाला पुनरपी गोष्ट सांगतो. माझ्या पत्नीच्या स्थानामध्ये मंगळ असल्या कारणाने माझी पत्नी लक्ष्मीवंत होती. साक्षात मी भिकारी होतो, सांगण्यामध्ये संकोच नाही, काहीही नव्हतं, शून्य होतो. मी पेंटिंगची कामं केलेली आहे, घरं रंगवले आहे, बॉर्डर रंगवलेले आहे, सगळं केलेलं आहे. परंतु माझी पत्नी ही लक्ष्मीकारक होती कारण विवाहामध्ये मंगळ होतं म्हणून, आणि तिच्याच भाग्याने मी सगळं मिळवू शकलेलो आहे.
आज असं असताना मी तुम्हालाही सांगू इच्छितो की मंगळ तुम्ही नकारा म्हणून करू नका. मंगळाची शांती करण्याची काही जरुरी नसते, कारण जे ते दोष आहे ते जास्तीत जास्त तुमचं नाव ठेवण्याच्या अगोदर हे दोषाचं निवारण करायलाच असते. म्हणजे 5वीच्या अगोदर, म्हणजे नावात दोष राहत नाही. तुम्ही आता 5वीच्या नंतर तुम्ही नाव धारण करतात आणि मग तुम्ही काल सर्पशांती, नारायण नागबळी, मंगळाची शांती करत असता, विवाह करतात, अन्य विवाह करतात. असं करत असताना मात्र त्याच्यातून तुमच्या नावात हा दोष राहणारच, कारण नावाच्या प्रमाणे तुम्ही शांती करत आहात, विधिविधान करत आहात, कर्मकांड करत आहात. म्हणून आणि आता तर मग ह्या वयामध्ये किंवा लग्नाच्या वेळेला करण्याची काही गरज नसते. एक साधारण विधी असतो, तो घरच्या घरी करायचा असतो, किंवा आपल्या अभिमंत्रित साहित्याच्या माध्यमातून आपण घरी पूजन करू शकत असतात. परंतु अभिमंत्रित ते साहित्य आपल्याला बोलवावं लागतं, एवढंच कारण आहे. म्हणून मंगळाची पत्रिका मंगळाला जोडायला पाहिजे, हे तुमचं जे मत असेल ते अगदी खोडून टाका, काढून टाका, मनातून मिटवून टाका. आणि मग आपली पत्रिका मुलीची मंगळाची असली किंवा मुलाची मंगळाची असेल तर मंगळाचं स्थळ पाहण्याचा प्रयत्न करू आपण नका, आणि त्याच्यासाठी थांबवू पण नका. त्याला पर्याय असतो. आता मंगळावर जर आहे तर मंगळाची आता पंचांगामध्ये सुद्धा आपल्याला लिहिलेलं असतं की मंगळ कुठे नाही म्हणावा किंवा काय म्हणावा, शास्त्रविधान पण असते. पण ते कळायला पाहिजे. याच्यासाठी पत्रिका ह्या करून घ्यायला पाहिजे. ज्या पत्रिकेवर जन्माक्षर आणि जन्मांक लिहिलेलं आहे त्या पत्रिका असत्य आहे, खोट्या आहे. कॅम्प्युटरची पत्रिका हे निव्वळ असत्य आहे, खोटी आहे. ज्या भावनेने ती भरलेली असेल, ज्या बुद्धीने त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला असेल, तीच तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा प्रिंट होईल. म्हणूनच जाणकार ज्योतिषीचे अत्यंत आवश्यक असतो. आपण समुद्राच्या वर पाहिलं तर समुद्राच्या वर काडी कचरा तुम्हाला मिळेल, आणि समुद्राच्या तळाशी जाताना आपल्याला डुबकी मारण्याची ताकद हवी, पोहण्याची ताकद हवी, शक्ती असेल तर तोच ज्योतिषी रत्नमानक समुद्रातून काढू शकतो. म्हणून मंगळ हा अशुभ आहे हे पहिले काढून टाका. मंगळावर गुरुची दृष्टी असली की मंगळ हा अस्तित्वहीन होतो, त्याचं पापत्व कमी होतो. मंगळ सूर्याजवळ असला, मंगळ सूर्याच्या छायेत असला, मंगळ सूर्य रवीच्या दृष्टीत असला तर तो मंगळ अस्तित्वहीन होतो. म्हणजे त्याला ज्योतिषी भाषेमध्ये अस्तंगत म्हणतात. अस्तंगत याचा अर्थ काय? त्याला ताकद त्याची नाहीशी झालेली. म्हणजे मंगळाची ताकद कोणती आहे तर पाप, अशुभ, ही ताकद त्याची नष्ट झाली आहे. म्हणजे तो मंगळ निर्दोष आहे, म्हणजे तो मंगळ चांगला आहे. हे पण बघायला. गुरुची दृष्टी, आता शनीच्या दृष्टीचा दाब पण काही वेळेला मिळतो, पण शनीच्या दृष्टीचा दाब असताना शनी हा उच्च कोटीचा असायला हवा. शनी जर नीच कोटीचा असला किंवा 7.5च्या भवनात असला किंवा तुमच्या जन्माच्या योगामध्ये जन्म तुमचा 7.5 झाला तर मग शनीचा उपयोग काही होत नाही, हे लक्षात घ्या. पुष्कळांच्या पत्रिकांमध्ये जन्म हा 7.5चा झाला असतो. 7.5 झालेली कोणतीही गोष्ट ही सुखावह नसते. गाडी खरेदीची असो, जमीन खरेदीची असतो, वास्तू खरेदीची असतो, वास्तू बांधकामाची असतो, परीक्षेच्या वेळेला 7.5 असो, या गोष्टी शुभकारक ठरत नाही. म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी हा जन्मतः आहे, तर काहींच्या वेळेला काय असते, शनी जन्मतः असतो, त्याच्यानंतर 2 ढय्या 7.5 येतात, त्याच्यानंतर पुन्हा शनी हा पाहायला गेले तर 7.5 आहे. आता वर्तमान आपण मीन राशीमध्ये शनी आहे, म्हणजे मीन राशीला 7.5 आहे, कुंभ राशीला 7.5 आहे, मेष राशीला 7.5 आहे, याच्या उपर धनुराशीला ढय्या 7.5 आहे, सिंह राशीला 7.5 आहे. एवढे 7.5 तुमच्या जन्माच्या वेळेला असले तर आजही या म्हणजे तुम्हाला धनु राशी म्हटली, मीन राशी म्हटली, सिंह राशी म्हटली, नंतर कुंभ राशी म्हटली, मेष राशी म्हटली, यांच्या जन्म 7.5 झालेला असला तर त्यांना सुद्धा आजही 7.5 आहे. मध्ये 2-2, 3-3, 7.5 आलेल्या आहे. आणि याची उपासना आराधना तुम्ही केली नसेल तर मात्र तुमचं जीवन असह्य होईल. याचा अर्थ काहीतरी तुम्हाला समस्याग्रस्त जीवन बितवावं लागेल, असं अनेकांच्या बाबतीत खरं ठरते. हा माझा अनुभव स्वतःचा आहे. माझे वडील 7.5 गेले, माझी पत्नी जिचं निधन झालं तिचं ते ढय्या 7.5 गेली. पाहायला हवं
शोध घ्यायला हवा. आता माझ्या पत्नीचं निधन चतुर्दशीला केलं, चतुर्दशीच्या नंतर अमावस्या येते. आता मग जे मला पुष्कळांनी म्हणजे पुजारी गिजाऱ्यांनी सांगितलं की अशुभ आहे चतुर्दशी, तुमच्या बाईचं निधन झालं तर अशुभत्व आहे. आता मग मी त्या दृष्टिकोनातून शोधन घेण्याचा प्रयत्न केला, अनेक ग्रंथ उलटवले मी आणि पाहत गेलं की अशुभत्व किती आहे. मरण केव्हा येईल, माझंही मरण केव्हा येईल, कोणाचंही मरण केव्हा येईल सांगता येत नाही, कुठे मरण होईल हे आपल्याला कळत नाही. मग त्याच्यातलं आपल्याला जसं पंचंग असते, पंचंग असलं की मग तो मनुष्य अनेक जणांना निदान 5 जणांना घेऊन जातो, एवढं नक्की आहे. पंचंगाचा अनुभव मला इतका आहे की एका व्यक्तीचं निधन झालं पंचंगामध्ये झालं. रावेरचीच गोष्ट आहे. रावेरचीच पंचंगामध्ये निधन झाल्यावर रावेरचा 8 दिवस अग्नी विझला नाही इतके मृत्यू झाले. त्याच्यात माझ्या पहिल्या बाईचा मृत्यू झाला आणि नंतर त्या माणसाच्या मृत्यूच्या नंतर ती जी मृत्यूची क्रमवार रांग लागली ते 8 दिवस रावेरच्या मशानभूमीचा अग्नी विझला नाही. फार शोकांतिक आहे, फार हे आहे. कारण त्यांनी तो पित्तल विधी केला नव्हता, मूर्ती विधी केला नव्हता, त्यांनी ते विसर्जन केलं नव्हतं, क्रियाकर्मांतर काही केलं नव्हतं ज्याचा मृत्यू झालेला असल्या कारणाने. आणि मग हा भोग रावेर शहराला भोगावा लागला. आता याच्यामध्ये काही कायद्याचं बंधन नसते, काही नसते. हे तर धार्मिक रीतिरिवाज असतात, ज्यांनी त्यांनी करायचे असतात, कोणी नाही करत. काहींच्यामध्ये करण्याचा रिवाजही नसतो, पण केलं पाहिजे. कारण ऋषीमुनींचं शास्त्र आहे, श्राद्ध करायचं असते, क्रियाकर्मांतर करायचं असते, अक्षय तृतीया करायची असते, पित्तरपाठा जो असतो, महालय असतो त्याच्यातही करायचं असते, अस्थि विसर्जनाच्या वेळी जे असते, आपला वार्षिक श्राद्ध असते ते पण आपल्याला करायचं असते. हे सगळे विधी आपल्याला मर्तिकाचे करायचेच असतात, जे स्वर्ग मृत्यू झालेला आहे त्यांचा. आता या ठिकाणी हे विधी करत असताना जे काही संबंधित लोक आहेत, निदान आता काही परदेशात राहतात, काही परगावला राहतात, दूरवर राहतात, निदान ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांची पत्नी किंवा पती, त्यांची मुलं आणि त्यांची नातवंड एवढं केलं तरीही चालेल, जावई गिवई मुलीसह. यांनी जर हजर राहिलं नाही तर तो कोपाचा भाग होतो आणि मग त्यांच्या जीवन आयुष्यात काय घडेल हे एक प्रश्नचिन्ह असते. आता या ठिकाणी काही वेळेला मंगळ जो असतो आपण पाहिलं तर मंगळ हा कर्तव्यस्थानी असेल तर भरपूर कर्तव्य देतो, लाभस्थानी असेल तर लाभ मिळवून देतो, लक्ष्मीस्थानी असेल तर लक्ष्मी मिळवून देतो, भाग्यस्थानी असेल तर भाग्य मिळवून देतो. आणि असा हा मंगळ आपण विचारात पापत्वाच्या दृष्टीने, अशुभत्वाच्या दृष्टीने, दूषित दृष्टीने विचार करू नका. मंगळाच्या विषयीच्या पत्रिका मी अनेक मंगळाच्या पत्रिकेचा कुंडली मिलन करून, मात्र गुणमिलन नाही, कुंडली मिलन करून मी अनेकांना होकार दिला आहे. त्या सर्वांचे संसार सुखाचे झाले, माझा पण संसार सुखाचा झालेला आहे हे लक्षात घ्यावं. आणि मंगळ हा दोषकारक मुळीच मानू नये. आणि काय होते, मंगळाची पत्रिका असली की सर्वसाधारणपणे 25च्या वरच लग्न होते. कारण काय, मंगळाचा दोष म्हणून पत्रिका नाकारली जाते. आणि मुलीवाली पण पत्रिका नाकारतात, मुलावाली पत्रिका नाकारतात, म्हणून वय वाढत जाते. आणि हे अमूल्य वय जे आहे आपलं संसार करण्याचं ते आपण नाशवंत करतो आपल्याच हाताने. म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे, याच्याविषयी कोणाला माहिती हवी असेल, जास्त हवी असेल तर त्यांनी कार्यालयात आपल्याला येऊ शकतात. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, सुरेशराव बोरकर, लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर. केव्हाही येताना मात्र मोबाईल करून या. एक अगोदर मोबाईल करा, काही लोक अगोदर मोबाईल करतात, दुसऱ्या दिवशी येत नाही. तर मी असं ठरवलं आहे की जो निघताना मोबाईल करेल किंवा अगोदर आदल्या दिवशी मोबाईल करेल त्यांच्यासाठी मी हजर राहील. असो, आजचा व्हिडिओ याच ठिकाणी समापन करूया. सर्वांना शुभ आशीर्वाद.